तुम्हाला असं समोर कशाला टाकताय म्हणा? तुम्हाला बरोबर वाटतं का म्हसोबाचं मंदिर समोर बघायचं तर आपल्याला आमच्या गरिबांच्या घरांवर कारवाई आमच्या सचिन भोसले आपल्या येथे समस्या सोडवण्यासाठी असतोच. तर तुम्ही बघू शकता की इथे सिमेंट आहे, सिमेंट याच्यामध्ये सिमेंट टाकलेलं आहे आणि अनेक वर्ष झाले हे असे सिमेंट हे मिक्सर इथं खाली करून जातात, तिथं खाली करतात. हे पर्यावरणाची हानी नाही का? आणि प्रशासन याच्यावरती कारवाई करणार का? तुम्हाला ह्या गाडीचा नंबर दाखवतो मी तुम्हाला. ह्या ज्या गाड्या आहेत या कंस्ट्रक्शनच्या गाड्या आहेत, ह्या इथल्या हे जे मोठं कंस्ट्रक्शन दिसतंय या कंस्ट्रक्शनच्या गाड्या आहेत. त्या गाडीचा नंबर जरा क्लोजअप करून दाखवा नंदू भाऊ. का इथं ही गाडी आहे, या सगळ्या गाड्या वेस्टेज माल इथं सोडला जातो. तसंच तुम्हाला दाखवू शकतो मी की इथे पुढे पण एक गाडी आहे. या ज्या गाड्या आहेत या गाड्यांमुळे आपल्या नागरिकांना त्रास होतोय. या गाडीवरती हा जो नंबर आहे हा दिसत नाही, पण आपण पुढे नंबर घेऊया. या गाडीचा हा नंबर आहे आणि हे सगळं जे वेस्टेज आहे ते नंबर दाखवा. ते मागच्या गाडीचा नंबर दाखवा पहिला नंदू भाऊ. ठीक आहे, आणि हा पुढच्या गाडीचा नंबर आहे. या दोन गाड्या आहेत, तसेच या 2-4 गाड्या समोर आहेत आणि हे जे कंस्ट्रक्शनचे जे कामं चालू आहेत ते अशा बाहेर लावलेले आहेत. सगळं सिमेंट वगैरे इथं कचरा टाकला जातो, राडा टाकला जातो. हे म्हसोबा प्रतिष्ठानचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि ह्या म्हसोबा प्रतिष्ठानचे जी जागा आहे या जागेमध्ये सगळा राडा घाण माती चिखल सगळा टाकला जातो. हे थांबवणं हे प्रशासनाचं काम आहे आणि प्रशासनाने जर याची जबाबदारी नाही घेतली आणि हे जे गाड्यांची जबाबदारी नाही घेतली तर मग आंदोलन करायला लागेल. आमचे म्हसोबाचे कार्यकर्ते वाघमारे काका मला सांगा तुम्ही हे जे हे या गाड्या सगळं सिमेंट टाकायला लागलं तिथं वेस्टेज. तुम्हाला बरोबर वाटतं का? म्हसोबाचं मंदिर आहे समोर, इथं कुठे वेस्टेज टाकतात म्हणा? मंदिर आहे ते पलीकडे वेस्टेज टाकलंय. ते मिक्सरचं वेस्टेज असतं ना ते खमळून टाकतात, ह्यांनी पलीकडे टाकलंय. तुम्ही जर गाडी घेतली ना तिथं तर तुम्हाला असं समोर कशाला टाकताय म्हणा? मंदिरासमोर टाकून पण हे प्रशासनाचं जबाबदारी का नाही? पालिकेने कारवाई केली पाहिजे का नाही? मावशी तुमचं काय मत आहे? हे मंदिरासमोर असे राडे केले पाहिजे का नाही? टाकलं पाहिजे का नाही? मग आता हे प्रशासन कारवाई करतं का नाही? करायला पाहिजे. नाही ही बघायचं तर आपल्याला आमच्या गरिबांच्या घरांवर कारवाई, आमच्या नळांवर कारवाई, लाईट बिलावर कारवाई. यांच्यावर का नाही कारवाई करत हे मला बघायचंय. आता आमचे काका सबूत नाहीत, तुम्ही तिकडे फक्त जाऊन बघा काका त्यांनी टाकले का नाही टाकले. पलीकडे जाऊन बघा. मोकळा माल टाकतात का उरलेला माल सगळं असं खराब करून टाकलं यांनी. बघा ना राडा टाकतात, सगळं कचरा कुचरा. म्हणजे हे कंस्ट्रक्शन वाले हे मोठे बिल्डर त्यांनी हे करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे. आता आमच्या मावशी बोललेले आहेत, नंदूभाऊ जरा इकडे घ्या. आमच्या मावशी पण चिडलेल्या आहेत. म्हसोबाच्या संस्थापक मध्ये त्यांना होते, त्यांचं सहकार्य मोठं योगदान आहे. अण्णाभाऊ साठे मध्ये योगदान आहे. नदीला जे पूर परिस्थिती समजा झाली तर ते स्वतः उतरतात आणि आमच्या मावशी कधी कॅमेऱ्यावरती येत नाही, स्वतः आज आलेले. मी त्यांचे आभार मानतो आणि प्रशासनाला कारवाई जर नाही झाली तर स्वतः आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू. तुम्ही आहे ना आमच्या सोबत? तुमचा आशीर्वाद नेहमीच आम्हाला. धन्यवाद.